एका वक्तव्यामुळे जर अख्खा महाराष्ट्राचं पेटून उठलाय, बरोबर. तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही. महाराजांचं आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही. बरोबर. जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असले सगळे किल्ले, आपल्या सगळ्यांची भावना आहे की बाबा ते महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचेच आहेत. किल्ल्याचा मालकी हक्क आज त्या आंब्याचा विषय काय केला, आंब्याचं काय पडलेले आंबे उचलले सोशल मीडियावरती. गेले 2-3 दिवस मी तुला बघतोय पण मला आपली भेट होत नाही. ते काय ते सोशल मीडियावर बघतोय आपण, आंबे पडले होते त्या लोकांना कधी डांबून ठेवलं, काय ना काय प्रकार काय झाला इथं. साहेब, आता तुम्ही पण जवळजवळ 14 वर्षे ह्या घटनेला जवळून फॉलोअप घेत आहे किंवा ह्या जो आता गोपालगड मुक्ती संग्राम जो आहे त्याचा जवळून तुम्ही अभ्यास केला आहे. तर त्याच्यामुळे डांबून ठेवणे किंवा श्रेयवाद दाखवणे असा काहीच त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. त्या माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे आणि त्यातून सुद्धा जर म्हणजे जे हे आंब्याचाच वाद होता तो जमिनीचा किंवा काय नाही. आणि जी न्यायिक प्रक्रिया सध्या चालू आहे त्या न्यायिक प्रक्रियेला आमची पुरातत्व विभागाला जरी आम्ही पाठिंबा दिला आणि त्यानुसारच पुढची न्यायिक प्रक्रिया पार होऊन, असं तुम्हाला पण माहिती आहे इथे काय प्रोसेस चालली आहे. पण कसं आलं माहिती आहे, आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. बरोबर. आपण गेले 14 वर्ष तुझे वडील असल्यापासून आपण कायदेशीर लढा लढतोय. बरोबर. इथली वस्तुस्थिती काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण असं सगळं असताना तू जे काही तिथं वाक्य वापरलेस की बाबा हा गड माझ्या मालकीचा आहे, हे माझी खासगी प्रॉपर्टी आहे, हे असं बोलण्याचं काय कारण काय होतं? कारण तुला माहिती आहे की बाबा कोर्टामध्ये तू गेला होतास, कोर्टाने ते मान्य केलं नाही, तरी पण तुझ्या तोंडून मी वाक्य गेली आणि आता त्याचा प्रचंड संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे. म्हणजे असं बोलणं चुकीचं आहे ना. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असले सगळे किल्ले, आपल्या सगळ्यांची भावना आहे की बाबा ते महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचेच आहेत. आम्ही तर म्हणतो तुम्ही त्याचे गार्डियन होतात काही काळासाठी. आता आपण प्रक्रिया राबवतोय की नाही, आता आपली प्रक्रिया राबवली तुमच्या ताब्यातून जाऊ सरकारच्या ताब्यामध्ये. आम्ही वैयक्तिक तुम्हाला कधी हे केलं होतं, वैयक्तिक कधी टार्गेट केलं होतं का? कधीच केलेलं नाही. किल्ला हा एकमेव विषय असा आहे की बाबा आमची सगळ्यांची भावना आहे की तो महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी यांचाच राहायला पाहिजे. त्याच्यात बाकी कुणाच आमचा स्वतःचा पण नाही. सगळ्यांचा आदर झाला पाहिजे, सगळ्यांचा आदर. आणि आम्ही स्वतःकडे मागितले का किल्ले? आम्ही कुणाकडे मागितले? शासनाने घ्या सांगितले ना. इथली अंजनेची ग्रामपंचायत पण सक्षम आहे किल्ल्याचा सांभाळ करायला. ग्रामपंचायत स्वतःकडे मागितलं.